काय सांगाल दादा, कुठून आले? मी काटेवाडीतच राहिला आहे वस्तीवरती. काय दादांच्या आठवणी? दादा इथं आले कसं दिन क्रमांक? दादा इथं आल्यावर म्हणजे काय आता इतका असे सर्वसामान्यांना पर भेटत होते, त्यांचे सर्व काम आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. ही शववाहिनी आहे ज्यामधून अजित पवारांचं पार्थिव नेलं जाणार आहे आणि त्याच्या मागे आपल्याला उभे दिसत आहेत पार्थ पवार. खूप दुःखद क्षण आहे आणि या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न पवार कुटुंबीय करतायत, कारण त्यांना या दुःखातून स्वतःला सावरायचं आहे, पण त्याचबरोबर कार्यकर्त्यांना सुद्धा धीर द्यायचा आहे. त्यामुळे या दुःखातून उभं राहणं भाग आहे कार्यकर्त्यांसाठी सुद्धा, पवार कुटुंबियांना. राजकारणातला दादा माणूस आपण गमावलाय, पार्थ पवारांनी त्यांचे वडील गमावलेत. त्यामुळे स्वतःला देखील त्यांना सावरायचं आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांना सुद्धा धीर द्यायचा आहे. ही शववाहिनी सजवण्यात आलेली आहे प्रोटोकॉलनुसार आणि या शववाहिनीतून अजित पवारांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे आणि त्यानंतर 11 वाजताच्या सुमारास अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला जाईल. अजित पवारांच्या रूपानं महाराष्ट्राला एक हरहुन्नरी आणि दिलखुलास नेता मिळाला होता. जनतेच्या प्रश्नाची चांगली जाण अजित पवारांना होती. त्यांची काम करण्याची पद्धत आणि जागेवर प्रश्न सोडवण्याची धमक हा कौतुकाचा आणि कायम चर्चेचा विषय राहिलाय. ते जनता, कार्यकर्ते आणि पदाधिकारी अगदी सगळ्यांच्या जवळचे होते, मग ते कुठल्याही पक्षातले असू द्या. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर कार्यकर्ते, पदाधिकारी असतील कुठल्याही पक्षाचे, यांच्या डोळ्याच्या कडा मात्र कालपासून पाणावलेल्या आहेत. माझे उपमुख्यमंत्री पण घरात माणूस सोमनाथ म्हणून आज मला त्यांनी लय जपलं. लहानाचा मोठा झाले, मी गायांच्या धारा काढल्या. काय वर्ष देखील मी काम केलं दादांच्यात. आहेत माझे मित्र सहकारी, यांनी स्वतः मी काम केलेलं त्यांच्यात. किती वर्ष काम केले मी, माफ नाही. तुमचं नातं काय होतं? नातं नाही. मी रोज दादा इथं असला, मी इथे यायचो. मग आमची बकरी त्यांच्या रानामध्ये बसायची आणि दादा संध्याकाळी आलं बाहेर की आमच्याकडे यायचं. मेंढका आम्हाला मेंढके म्हणायचे आणि दादा आल्यानंतर दादा आम्हाला बोलून घ्यायचं. ज्या टायमाला टिशे कॉलेजला राजीव गांधी सभा असताना दादा म्हणला तुम्ही सायकल या, म्हणला सायकल या. एवढं शांतपणे. खरं दादाचं महत्व असं कुणाला भेटणार नाही, कुणाला सुद्धा भेटणार नाही. दादाचं महत्व, दादाचं महत्व, दादांचं महत्व नाही भेटणार. आमच्या काळजाला मोठा धक्का बसलेला आहे, काटेवाडीकरांना मोठा धक्का बसलेला आहे. असं सैन होणार नाही. शांत शांत सेन सेन शांत शांत शांत. किती तुम्ही दापलं तरी सेन. आपल्याला शोकाकुल प्रतिक्रिया काटेवाडीतून शोकाकुल प्रतिक्रिया पाहायला मिळत होत्या आणि ही जी दृश्य आहेत ती बारामतीमधल्या रुग्णालयातली आहेत. अजित पवार यांचं पार्थिव आता काटेवाडीकडे नेण्यात येत आहे. त्यापूर्वीची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये पार्थ पवार, माणिकराव कोकाटे सुद्धा दिसत आहेत पार्थ पवारांच्या बाजूला. राष्ट्रवादीचे सगळे वरिष्ठ नेते आणि राज्यभरातले सर्व नेते कालपासून बारामतीमध्ये आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय दुःखद आणि धक्कादायक ही बातमी कालची अजित पवारांच्या अपघाताची. कारण कुठलीही अडचण असेल, कुठलीही समस्या असेल तर अजित पवार हे कायम त्यांच्यासाठी उपलब्ध असायचे. एक प्रकारे राजकीय पालकत्व अजित पवारांकडे होतं या सर्व नेत्यांचं. प्रमुख नेते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तर होतेच, पण आता आपलं म्हणणं कोणापुढे मांडायचं, आपलं गाऱ्हाणं कोणापुढे मांडायचं, आपली कैफियत कोणापुढे मांडायची, हा प्रश्न सुद्धा या सगळ्या नेत्यांना आहे. कारण त्यांचा हक्काचा माणूस, हक्काचा नेता गेलाय कायमचा. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाची ही शववाहिनी आहे आणि या शववाहिनीतून अजित पवार यांचं पार्थिव काही वेळामध्ये काटेवाडीकडे आता नेण्यात येईल. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काटेवाडीमध्ये सुद्धा आता गर्दी जमलेली आहे. संपूर्ण पवार कुटुंबीय त्या ठिकाणी पोहोचतं आहे. आत्तापर्यंत सुप्रिया सुळे, त्याचप्रमाणे युगेंद्र पवार आणि त्यांचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. मात्र गावकऱ्यांचा आक्रोश आणि एक अत्यंत शोकाकुल सगळी अशी परिस्थिती पाहायला मिळते काटेवाडीमध्ये. संपूर्ण गाव सुन्न झालंय. गावाचा लेक आज अशा पद्धतीनं गावामध्ये येतोय हे निश्चितच अत्यंत मन हेलावणारी अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच बाया बापड्यांची गर्दी त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे.
आजूबाजूच्या सामान्य घरातल्या स्त्रियासुद्धा आज बंगल्याकडे धाव घेतात. खरं तर असं म्हटलं जायचं की काटेवाडीमध्ये अजित पवारांचा बंगला म्हणजे येणारा प्रत्येकजण जर काही मागणं घेऊन येत असेल तर ते पूर्ण झाल्याशिवाय तिथून ते जात नसे. मोकळ्या हाताने कधी तिथून आलेला माणूस गेलेला नाहीये, अशा प्रकारे काटेवाडीच्या बंगल्याचा एक उल्लेख केला जायचा. यामध्ये अनेक आठवणी खरं तर सांगितल्या जातात. काटेवाडीच्या याच रस्त्यावरून जेव्हा पालखी मार्गस्थ व्हायची तेव्हा खास पालखीमधल्या वारकऱ्यांसाठी सुद्धा जेवणावळीचा एक कार्यक्रम असायचा आणि यावेळी अजित पवारांकडून केलं जाणारं कौतुक, त्यांचं आगमनासाठी केली गेलेली सगळी तयारी, या सगळ्याच्या अनेक आठवणी खरं तर आता इथून पुढे सुद्धा जागवल्या जातील आणि अजित पवारांसारखा नेता पुन्हा होणे नाही अशीच भावना खरं तर सगळेजण व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतंय. काही वेळापूर्वी आपण झी 24 तासवर एक प्रतिक्रिया पाहिली होती एका माऊलीची आणि त्यामध्ये तिनं म्हटलेलं होतं की पुनर्जन्म घेऊन जर यावेत तर दादा याच गावात याच भूमीमध्ये यावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. खरं तर प्रतिक्रिया देताना सुद्धा प्रत्येकाला इतकं जड अंतःकरण होतं की शब्द सुचत नाही आहेत. मात्र अत्यंत शोकाकुल असं हे सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि ही दोन महत्त्वाची दृश्यात आपण पाहतोय. एकतर जी महाराष्ट्र शासनाची शववाहिनी आहे, या शववाहिनीतून अजित पवार यांचं पार्थिव आता काटेवाडीकडे नेण्यात येणार आहे आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी अंतिम संस्कार होणार आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे. एक मोठा चौथरा या ठिकाणी बांधलेला आहे आणि या चौथऱ्यावर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे आणि या दृष्टीनं सगळी मोठी तयारी या ठिकाणी झाली आहे. देशपातळीवरचे सर्वोच्च नेते आज बारामतीमध्ये येणार आहेत, त्यामुळे या दृष्टीनं सुद्धा सगळे खबरदारीचे उपाय घेतले जातात आणि संपूर्ण मैदानाच्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या छबीमधले अजित पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुबाबदार अजित पवारांच्या वेगवेगळ्या छबी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या काटेवाडीमध्ये आहेत आणि या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी पार्थिव अजित पवारांचं ठेवण्यात येणार आहे. ओम, निश्चितच आजची ही सकाळ काटेवाडीसाठी सुन्न करणारी आहे. अत्यंत शोकाकुल हे सगळं वातावरण काटेवाडीमध्ये पाहायला मिळतंय. काय आता साधारण त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे? अगदी बरोबर अनुपमा. खरं तर सकाळी 6च्या ठोक्याला अजित पवार काटेवाडीच्या रस्त्यांवर फिरायचे आणि जे काही काटेवाडीतलं काम असेल, बारामतीतलं काम असेल, की एकंदर सगळे विषय असतील ते हाताळायचे. सकाळपासून त्यांची ही जी काही दिनचर्या असेल ती सुरू असायची. पण आजचा हा दिवस नक्कीच बारामतीसाठी, काटेवाडीसाठी निश्चितच दुःखद म्हणावं लागेल, दुर्भाग्यपूर्ण म्हणावं लागेल. आज अजित पवारांचं खरं तर पार्थिव आता थोड्याच वेळात अजित पवारांचं जो काटेवाडीतलं जे घर आहे पवार फार्म त्या ठिकाणी आणण्यात येणार आहे. आपण दृश्यामध्ये पाहतोय की काटेवाडीच्या या फार्म हाऊसच्या बाहेर खरं तर खूप मोठी गर्दी समर्थकांची, पवार प्रेमींची आणि एकंदर राष्ट्रवादीच्या समर्थकांची झालेली आहे. काही वेळापूर्वीच सुनेत्रा, माफ करा, सुप्रिया सुळे असतील, श्रीनिवास पवार असतील, योगेंद्र पवार असतील, हे सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेत आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की काही वेळापूर्वी ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात येते आणि त्यासोबतच आता ते काटेवाडीच्या दिशेनं रवाना होते. अनेक लोक आहेत, अनेक आठवणी आहेत. आपल्यासोबत माजी मंत्री दीपक केसरकर आहेत. खरं तर केसरकरांनी त्यांच्यासोबत पक्षातही काम केले, मंत्रिमंडळातही काम केलं आहे. सर, तुम्ही अनेक वर्षांचा तुमचा हा अनुभव राहिला आहे. खरं तर राष्ट्रवादीमध्ये देखील तर आज अंत्यदर्शनासाठीची तयारी करण्यात आलेली आहे. अजित पवारांचं पार्थिव थोड्याच वेळात तिथे आणलं जाणार आहे. शेवटपर्यंत काम करणारा हा नेता होता. बारामतीचा विकास त्यांनी केला होता. महिला मुलींसाठी अतिशय सुरक्षित वातावरण त्यांनी बारामतीमध्ये तयार केलेलं होतं. त्यामुळे एक वेळ शहरात आपल्या मुली शिक्षणासाठी पाठवायला पालक कचरायचे, पण बारामती म्हटलं की ते मात्र निश्चिंत असायचे. आपली मुलगी तिथे सुरक्षित राहील, ती शिकेल, तिला काही होणार नाही याची खात्री पालकांना असायची. त्यामुळे राज्यभरातून मुली बारामतीमध्ये शिकण्यासाठी यायच्या आणि यातल्या काही मुलींशी काल आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी संवाद साधला, तेव्हा आमचा बाप माणूस गेला अशा भावना या मुलींनी व्यक्त केल्या. त्यामुळे अजित पवारांचं त्यांच्या आयुष्यात नेमकं काय स्थान होतं ते अधोरेखित करतं. मोठे मंत्री होते अजित पवार आणि या साध्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुली होत्या, पण त्यांच्यासोबत सुद्धा त्यांचं सुद्धा पालकत्व एक प्रकारे अजित पवारांनी घेतलेलं होतं. त्यांच्या सुरक्षेची, शिक्षणाची खात्री अजित पवार द्यायचे आणि तो विश्वास त्यांनी निर्माण केलेला होता. आणि आज सुद्धा आपण बघितलं तर काटेवाडीतल्या महिला यांना भावना अनावर झालेल्या आहेत. डोळ्याच्या कडा पाणावल्यात, धाय मुकलून या सगळ्या महिला रडतात. आमचं ग्रामदैवत गेलं, आमचा विष्णू गेला, आमचा देव गेला, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. आणि याच प्रतिक्रिया, याच
भावना ज्या शब्दांमध्ये व्यक्त केल्या आहेत ते शब्द अजित पवार या सगळ्या लोकांच्या आयुष्यात काय होते, त्यांचं स्थान काय होतं हे अधोरेखित करतं. आप्पासाहेब पवार आणि आदरणीय पवारसाहेब यांच्याशी कौटुंबिक नातं होतं. मी जरी भारतीय जनता पार्टीचा काम करणारा कार्यकर्ता असलो तरी पार्टीच्या पुढे जाऊन कौटुंबिक नातं जपणारी पवार कुटुंबीय आहे. जेव्हा मी राज्यसभेचा खासदार झालो तेव्हा अजितदादांना माझं नाव घोषित झाल्यानंतर एवढा आनंद झाला. त्यांनी तत्कालीन संसदीय कार्यमंत्री गिरीश बापटांना फोन करून सांगितलं की अमर साबळेंचा फॉर्म भरायचा असेल तेव्हा मला कळवा, मी अमर साबळेंचा फॉर्म भरायला येतो. वेगळ्या पक्षाचे असतात. ते वेगळ्या हे पक्षाचे नातं कसं आहे तुम्ही बारामतीत? हे की पवार कुटुंबियांचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी राजकीय मतमतांतर असू द्या, परंतु त्या मतमतांतरावर कधीही आकसाची टोकाची विरोधी भूमिका पवार साहेबांनी कधी घेतली नाही. आणि तोच संस्कार अजितदादांवर होता की राजकीय विषय सोडल्यानंतर सर्व बारामतीकर हे पवार साहेबांचं कुटुंबीय आहे. अशा पद्धतीनं नाते संबंध जिव्हाळा ह्या पवार कुटुंबियांनी राखला आहे. आणि मी राज्यसभा खासदार झाल्यानंतर बारामतीमध्ये सर्व पक्षीय नागरी सत्कार झाला आणि त्या पवार साहेबांनी माझा सत्कार केला, सर्व पक्षीय. आणि वैशिष्ट्य असं की पवार साहेबांचं अजितदादांचं मूळ घर आणि माझं घर चालत 2 मिनिटाच्या अंतराचं. मग जेव्हा संसद सख्खे शेजारी आहेत. आम्ही सख्खे शेजारी. आणि जेव्हा हाऊस ॲडजन व्हायचं सेंट्रल हॉलमध्ये आम्ही बसायचो तेव्हा पवारसाहेब मला आग्रहाने समोर जवळ बोलवायचे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या खासदारांना म्हणायचे माझ्या की गावचा आहे. आम्ही एका गल्लीतले 3 खासदार, देशामधला हा विक्रम आहे. तर त्यांच्याबरोबरचे मित्र म्हणजे कसे, तेव्हा सांगायचे की मी खासदार आहे, सुप्रिया खासदार आहे आणि हा माझ्या गल्लीत राहणाराच हा खासदार आहे. असे 3 खासदार एका गल्लीतले आहे. असं जिव्हाळा नातं दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत रोहित पवार विद्याप्रतिष्ठान, जिथे अजित पवारांचं पार्थिव आणलं जाणार आहे. तिथे रोहित पवार आत्ता आपल्याला दिसत आहेत. सगळी तयारी करतायत कारण देशभरातून काही महत्त्वाचे नेते, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेतच आणि राज्यभरातले सुद्धा प्रमुख नेते असणार आहेत. आणि राज्यभरात अजित पवारांवर प्रेम करणाऱ्यांचा ओघ देखील सुरूच आहे बारामतीत. त्यामुळे ही देखील एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे या दुःखातून स्वतःला सावरत या सगळ्या तयारीची जबाबदारी देखील अंगावर घेणं भाग आहे. आणि रोहित पवार ही जबाबदारी पार पडतायत. या दुःखातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आपली जबाबदारी देखील ते पार पडतायत इथल्या संपूर्ण तयारीची. अजित पवारांच्या वागण्या बोलण्यात एक रुबाब कायम असायचा, बोलण्यात दरारा असायचा आणि कणखरपणा देखील त्यांच्या वागण्या बोलण्यात कायम दिसायचा. पण चेहऱ्यावर स्मितहास्य सुद्धा अजित पवारांच्या असायचं. आणि असंच अजित पवारांचा हास्य असलेला एक सुंदर फोटो आता बारामतीमध्ये लावण्यात आलेला आहे. पण एक गोष्ट खटकते ती म्हणजे या फोटोवरचा हार, कारण हा हार बघण्याची अजिबात कोणाला सवय नाहीये. त्यामुळे अतिशय दुःखद घटना काल घडली आणि अजित पवारांच्या फोटोवर हा हार बघावा लागतोय. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनाला वेदना होत आहेत, प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. प्रत्येकजण दुःखी आहे कारण आपला हक्काचा माणूस, आपला हक्काचा नेता आज आपल्यात नाही आहे. अजित पवारांच्या रूपानं महाराष्ट्राला एक दिलखुलास हरहुन्नरी नेता मिळाला होता. जनतेच्या प्रश्नाची जाण त्यांना होती. आडबाऊभा महाराष्ट्र त्यांना माहिती होता. महाराष्ट्राची नस अजित पवारांनी ओळखली होती. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी एक व्हिजन सुद्धा अजित पवारांकडे होतं. त्यामुळे छोट्या छोट्या नागरी प्रश्नांची दखल ते घ्यायचे, तिथे जातीनं हजर व्हायचे आणि प्रश्न पटापट, समस्या पटापट कशा मार्गी लागतील यासाठी अजित पवार कायम प्रयत्नरत असायचे. त्यामुळे तुम्ही कधी बघितलं तर अजित पवारांच्या हातात फायलींचा गठ्ठा असायचा, कागद असायचे भरपूर. हे कागद म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रश्नांसाठी लोकांनी दिलेले निवेदनं असायची. आणि इतकंच नाही तर वेगवेगळे विकास प्रकल्प जे आहेत त्या संदर्भात अधिकाऱ्यांनी केलेलं ब्रीफिंग असायचं. आणि अतिशय बारीक सारीक गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक अजित पवार बघायचे.
आणि तितक्याच बारीक गोष्टींवरून अधिकाऱ्यांना प्रश्न देखील विचारायचे. त्यामुळे अधिकाऱ्यांना सुद्धा अजित पवार हे येणार असं म्हटल्यावर आदल्या दिवशीपासूनच तयारी करावी लागायची.